नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग उपकरणाबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे व्हीटस्टोन ब्रिज. ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण हे खूप हुशारीने बनवलेलं एक डिव्हाइस आहे. आणि याची सगळी गंमत खरं तर याच्या नावातच दडलेली आहे. बॅलन्स किंवा संतुलन. अचूक मोजमाप करण्यासाठी संतुलन कसं साधायचं हेच याचं मुख्य सूत्र आहे. पण एक विचार करूया, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजे विद्युतरोध. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, नाही का? म्हणजे विजेच्या प्रवाहामध्ये येणारा एक प्रकारचा अडथळा. मग आता प्रश्न असा आहे की अशा अदृश्य गोष्टीला अगदी अचूकपणे एकदम परफेक्ट कसं मोजायचं? वाटेल अवघड? तर याच प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर आहे व्हीटस्टोन ब्रिज. चला तर मग बघूया आतमध्ये काय आहे, म्हणजे याची रचना कशी असते ते पाहूया. हे अगदी एखाद्या इंजिनियरच्या ब्लूप्रिंट सारखं आहे, जिथे प्रत्येक भागाचं एक खास आणि महत्त्वाचं काम ठरलेलं आहे. ओके, तर हे बघा, हे आहे व्हीटस्टोन ब्रिजचं सर्किट डायग्राम. इथे तुम्हाला दिसेल की 4 रेझिस्टर्स म्हणजे रोध एका डायमंडच्या आकारात किंवा आपण म्हणूया एका चौकोनी आकारात जोडलेले आहेत. या सर्किटला पॉवर देण्यासाठी एक बॅटरी आहे आणि बरोबर मध्यभागी आहे एक गॅल्व्हॅनोमीटर. हे गॅल्व्हॅनोमीटर काय करतं तर सर्किटमधून वाहणारा अगदी लहान करंटसुद्धा ते शोधून काढतं. आता ह्या प्रत्येक भागाचं काम काय आहे ते थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ. बघा, पी आणि क्यू जे आहेत त्यांना रेशो आर्म्स किंवा गुणोत्तर भुजा म्हणतात. नावाप्रमाणेच त्यांचं गुणोत्तर खूप महत्वाचं आहे. मग येतो एस. हा एक असा रेझिस्टर आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते आणि आपण ती बदलू शकतो. आणि मग येतो आर एक्स. हा आहे आपला हिरो, म्हणजे तो अज्ञात रेझिस्टर ज्याची किंमत आपल्याला शोधायची आहे. आणि तो गॅल्व्हॅनोमीटर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो इतका सेन्सिटिव्ह असतो की अगदी बारीक करंटसुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नाही. ठीक आहे, आता आपण या ब्रिजच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. तो क्षण ज्यामुळे हे सगळं उपकरण इतकं खास बनतं. या ब्रिजच्या कामाचं सगळं रहस्य, त्याची सगळी जादू, बॅलन्सिंग प्रिन्सिपल म्हणजेच संतुलनाच्या तत्वात दडलेली आहे. तर हा बॅलन्स्ड ब्रिज म्हणजे नेमकं काय? सोप्पं आहे. जेव्हा एका बाजूच्या 2 रेझिस्टन्सचं गुणोत्तर दुसऱ्या बाजूच्या 2 रेझिस्टन्सच्या गुणोत्तराच्या अगदी बरोबर म्हणजे इक्वल होतं, तेव्हा आपण म्हणतो की ब्रिज बॅलन्स झालाय. हे अगदी आपण दुकानात पाहतो ना, तो जुना तराजू. दोन्ही पारडी समान झाली की काटा बरोबर मध्ये स्थिरावतो. अगदी तसंच काहीसं इथे घडतं. आणि जेव्हा हा ब्रिज बॅलन्स होतो तेव्हा काय होतं माहितीये, तर मध्यभागी बसलेल्या त्या गॅल्व्हॅनोमीटरमधून वाहणारा करंट पूर्णपणे थांबतो, शून्य होतो. गॅल्व्हॅनोमीटरचा काटा सरळ 0 दाखवतो. आणि हाच तो सिग्नल आहे, हीच ती खूण आहे ज्याची आपण वाट बघत असतो. यालाच नल डिफ्लेक्शन असंही म्हणतात. आणि ह्या बॅलन्स्ड अवस्थेमध्येच एक खूप सुंदर गोष्ट घडते. या सगळ्या रेझिस्टर्समधलं जे नातं आहे ते एका अगदी सोप्या आणि सरळ सूत्रामध्ये बांधलं जातं. आणि ह्यामुळेच आपलं पुढचं काम एकदम सोपं होऊन जातं. आणि ते सूत्र आहे P/Q बरोबर RX/S. बस एवढंच. याच एका साध्या सूत्रामुळे आपण त्या अज्ञात मिस्ट्री रेझिस्टरची किंमत अगदी सहजपणे शोधू शकतो. आहे की नाही कमाल? चला, थिअरी तर खूप झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं होतं ते बघूया. म्हणजे लॅबमध्ये याचा वापर कसा केला जातो हे जाणून घेऊ. आणि हे बघा, जो आराखडा आपण आत्तापर्यंत कागदावर पाहत होतो तो प्रत्यक्षात असा दिसतो. हे आहे लॅबमध्ये वापरलं जाणारं खरंखुरं व्हीटस्टोन ब्रिज उपकरण. तर ह्याचा वापर कसा करतात स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. सगळ्यात आधी ज्या रेझिस्टरची किंमत मोजायची आहे तो RX, त्याला त्याच्या जागी कनेक्ट करायचं. मग P आणि Q यांचं एक गुणोत्तर सेट करायचं. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, S या रेझिस्टरची किंमत त्याचे डायल्स फिरवून हळूहळू बदलायची. आणि हे करत असताना आपलं सगळं लक्ष गॅल्व्हॅनोमीटरच्या काट्यावर हवं. आणि ज्या एका विशिष्ट क्षणी तो काटा बरोबर शून्यावर येऊन थांबेल तिथेच आपल्याला थांबायचंय. या पॉइंटला नल पॉइंट असं म्हणतात. तोच आपला मॅजिक पॉइंट आहे. तर एकदा का आपल्याला हा नल पॉइंट मिळाला म्हणजे आपला ब्रिज बॅलन्स झाला की समजा आपलं अर्धं काम झालंच. आता फक्त त्या बॅलन्स्ड स्थितीचा आणि आपल्या साध्या सूत्राचा वापर करून फायनल उत्तर कसं काढायचं ते पाहू. आपलं मूळ सूत्र काय होतं? PQ बरोबर RX/S, बरोबर? आता आपल्याला शोधायचंय काय तर RX. मग आपण काय करणार? ह्या सूत्राला थोडंसं फिरवणार, त्याची पुनर्रचना करणार आणि मग आपल्याला मिळतं RX बरोबर S गुणिले
पी भागिले क्यू. आता बघा सगळं किती सोपं झालं. आपल्याला एस, पी आणि क्यू या तिन्हींच्या किमती माहीत आहेत. त्या फक्त ह्या सूत्रामध्ये टाकायच्या. चला हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक उदाहरणच घेऊया. समजा आपल्याकडे या चित्रात दाखवल्याप्रमाणे एक सर्किट आहे आणि आपल्याला त्यातील RX ची व्हॅल्यू काढायची आहे. तर या उदाहरणामध्ये P ची व्हॅल्यू आहे 100 ओहम, Q आहे 1000 ओहम आणि आपला जो ब्रिज आहे तो Sच्या 130 ओहम या व्हॅल्यूवर बॅलन्स झाला. आता या सगळ्या किमती आपल्या सूत्रात टाकू. RX इज इक्वल टू 130 गुणिले 100 भागिले 1000. कॅल्क्युलेशन केलं की उत्तर येतं 1300 ओहम. बघा किती सहजपणे आपल्याला त्या अज्ञात रेझिस्टरची किंमत मिळाली. अजून एक उदाहरण बघूया म्हणजे कन्सेप्ट एकदम पक्का होईल. इथे व्हॅल्यूज थोड्या वेगळ्या आहेत पण लक्षात ठेवा तत्व तेच आहे. इथे आपल्याला R ची किंमत शोधायची आहे. इथे आपल्याला दिलंय P आहे 500 ओहम, Q आहे 250 ओहम आणि जो ज्ञात रोध S आहे तो आहे 12 ओहम. चला पुन्हा एकदा आपलं सूत्र वापरूया. R बरोबर S गुणिले P भागिले Q म्हणजे R बरोबर 12 गुणिले 500 भागिले 250 आणि याचं उत्तर येतं 6.0 ओहम. पाहिलं किती सरळ आणि सोपं आहे हे. तर या सगळ्याचा महत्वाचा मुद्दा काय तो हाच की व्हीटस्टोन ब्रिज एका अवघड किचकट मोजमापाच्या समस्येला फक्त शून्य शोधण्याच्या एका सोप्या कामात बदलून टाकतो आणि ह्याच साधेपणामुळे त्याचं उत्तर इतकं अचूक असतं. आणि जाता जाता एक प्रश्न. बॅलन्स साधण्याचं हे जे सुंदर तत्व आहे जे आपण व्हीटस्टोन ब्रिजमध्ये अनुभवलं ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात अजून कुठे कुठे कोणत्या अज्ञात गोष्टींचा छडा लावण्यासाठी वापरलं जात असेल. जरा विचार करून बघा, याची उत्तरं खूपच रंजक असू शकतात.